अध्यक्ष महोदय, सत्ता पक्षाच्या 293 आणि विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर माझं विचार या ठिकाणी मांडण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या दोन्ही विषयाचा जर आपण अभ्यास केला अध्यक्ष महोदय, तळोतळ वाचलं तर फार मोठे महत्त्वाचे विषय या दोन्ही प्रस्तावाच्या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता अतिशय मोजक्या विषयांवर मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, या दोन्ही प्रस्तावांमध्ये या राज्यातली वाढती बेरोजगारी, सिंचनाचा अनुशेष, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, हे सर्व अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहीत आहे की जवळपास 25 वर्षाच्या नंतर या विदर्भाला या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या निमित्तानं भेटलं. अध्यक्ष महोदय, सुधाकरराव नाईक हे या राज्याचे आणि त्या निमित्तानं विदर्भाचे हे शेवटचे मुख्यमंत्री आणि सुधाकरराव नाईकांच्या नंतर एक जवळपास 25 वर्षाच्या नंतर आज पहिल्यांदा विदर्भाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निमित्तानं आज मुख्यमंत्रीपद त्या निमित्तानं भेटलं. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर अर्थमंत्रीपद हे सुद्धा कधी विदर्भाच्या वाटेला आलं नव्हतं, ते सुद्धा पद आज सुधीरभाऊंच्या निमित्तानं आम्हाला भेटलं आहे. ऊर्जा मंत्रीसारखं पद जे कधी आमच्या वाट्याला आलं नव्हतं, ते सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेच्या निमित्तानं आम्हाला मिळालं. अध्यक्ष महोदय, त्यामुळं या सर्व लोकांच्या निमित्तानं, या सर्व मोठ्या पदाच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय, या विदर्भाच्या दृष्टीनं आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. अध्यक्ष महोदय, आणि या अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीनं सरकारनं तातडीनं पावलं उचलले पाहिजे अशी एक अपेक्षा अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, 4.25 वर्षाचा कालावधी जवळपास राज्य सरकारचा होऊन गेलेला. अध्यक्ष महोदय, मोठ्या मोठ्या पद्धतीच्या घोषणा आपण त्यानिमित्तानं केल्या या राज्याच्या संदर्भामध्ये. मॅग्नेटिक इंडियाची आपण घोषणा केली, मेक इन महाराष्ट्राची आपण घोषणा केली. अध्यक्ष महोदय, परंतु खऱ्या अर्थानं जर आपण अध्यक्ष महोदय रोजगाराच्या संदर्भात जर आज परिस्थिती पाहिली अध्यक्ष महोदय, तर फार मोठी बिकट परिस्थिती आपल्याला या राज्यामध्ये आणि विदर्भामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये पाहायला भेटते. अध्यक्ष महोदय, आज सांगण्यात आलं की अशाच्या पद्धतीचे MOU झाले, अशाच्या पद्धतीचे नवीन उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आहेत. परंतु खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये कोणते उद्योग या विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये कोणते उद्योग या 4.25 वर्षामध्ये आले आहे याचं कुठेतरी स्पष्टीकरण हे सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहीत आहे अध्यक्ष महोदय की मध्यंतरीच्या काळामध्ये विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या पद्धतीने वाढल्या. अध्यक्ष, आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या असताना शेतकऱ्यांकरता आत्महत्याग्रस्त 6 जिल्ह्यांना आपण पॅकेजसुद्धा त्यावेळेला दिलं. अध्यक्ष महोदय, त्यामुळं हा विदर्भ जर आपण विचार केला तर मागासलेला विदर्भ आहे. अध्यक्ष, आणि या मागासलेल्या विदर्भाच्या दृष्टीनं विशेष लक्ष देण्याच्या नितांत आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं प्रामुख्यानं सांगायचं वाटतं अध्यक्ष महोदय की आज काही दिवसापूर्वी रोजगार मेळावे घेणारे काही लोक असतात. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आले होते आणि त्यांना माहीत होतं की माझा वाढदिवस 13 ऑगस्टला आहे. त्यांनी सांगितलं की साहेब तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण रोजगार मेळ्याचं आयोजन करू. मी त्यांना विचारलं की रोजगार मेळावा आपण घेतला तर कंपनीज कुठल्या येतील, कुठल्या कंपनीज येतील आणि आपल्या भागातल्या पोरांना जर पाठवायचं झालं तर कुठे पाठवावं लागेल. आणि जेव्हा मी थोडंसं माहिती घेतली अध्यक्ष महोदय, तर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणा या सर्व तिकडल्या भागामधल्या कंपनीज होत्या. आणि आमच्या भागातले ITI झालेले पोरं असो, इंजिनिअरिंग झालेले पोरं असो, तुमचे पॉली झालेले पोरं असो किंवा साधा क्लास 4च्या एखाद्या जॉब करतात अध्यक्ष महोदय, ज्याचा पगार 8 किंवा 9 हजारपेक्षा जास्त राहणार नाही, अशा सुद्धा लोकांना, अशा सुद्धा मुलांना पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक याच्याशिवाय दुसरे पर्याय त्या निमित्तानं नव्हते. अध्यक्ष महोदय, याच्यावरून रोजगाराची एकंदर या या विदर्भाची स्थिती काय हे त्या निमित्तानं आपल्याला लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील अध्यक्ष महोदय की खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. याच्या दृष्टीनं शासनानं विशेष पावलं उचलण्याची आज आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आज अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करू शकलो पाहिजे. अध्यक्ष महोदय, की आपल्या भागातला जो विद्यार्थी आहे, आपल्या भागातला जो युवक आहे, तो त्याचं शिक्षण झाल्यानंतर त्याला त्याच भागामध्ये, त्याच विदर्भामध्ये त्याला रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकलो पाहिजे. अशा पद्धतीची परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे हे मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, फार जास्त खोलामध्ये जाणार नाही अध्यक्ष महोदय, परंतु काही महत्त्वाचे विषय सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भामध्ये आणि सिंचन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुद्धा या 2 प्रस्तावामध्ये या ठिकाणी आलेले आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो लोअर वर्धा प्रकल्पाची या ठिकाणी आपण या प्रस्तावामध्ये उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, हा लोअर वर्धा प्रकल्प अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघाच्या बाजूला, माझ्या मतदारसंघातले 21 गावं अध्यक्ष महोदय या लोअर वर्धा प्रकल्पामध्ये त्यानिमित्तानं सबमर्जनमध्ये गेले. अध्यक्ष महोदय,
मला या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणून द्यावं असं वाटतं अध्यक्ष महोदय की या लोअर वर्धा धरणामध्ये जे आमचे 20-21 गावं गेले अध्यक्ष महोदय बुडी क्षेत्रामध्ये आम्हाला लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013चा लागू झाला नाही अध्यक्ष महोदय. माझं स्वतःचं गाव, माझी स्वतःची जमीन, माझं स्वतःचं घरदार हे आम्ही या लोअर वर्धा धरणामध्ये दिलेलं आहे अध्यक्ष महोदय. आम्ही बुडी क्षेत्रामध्ये गेलेलो लोक अध्यक्ष, पूर्ण गाव आमचं चाललं गेलं साहेब. 20 गावं चालले गेले, त्याच्यामध्ये आमचं सुद्धा गाव गेलं, माझी शेती गेली, माझं जमीन गेली, माझं घरदार गेलं, सर्व गेलं. आणि त्या निमित्तानं मी या निमित्तानं सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की जेव्हा आमचं ॲक्विजिशन झालं, ज्या वेळेला आमच्या जमिनी भूसंपादन खात्यानं ज्या वेळेला ॲक्वायर्ड केल्या त्यावेळेला मी आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की त्यावेळेला आम्हाला 2013चा लँड ॲक्विजिशन ॲक्ट लागू झाला नव्हता अध्यक्ष महोदय. आम्हाला आमच्या जमिनीचे अतिशय कवडीमोल दरानं अध्यक्ष महोदय पैसे भेटले अध्यक्ष महोदय. आज माझी 40-50 एकर जमीन गेली अध्यक्ष महोदय. मी 20 एकर तरी जमीन घेऊ शकलो, 20 एकर जमीन घेऊ शकलो, परंतु 5 एकरचे 7 एकरचे कास्तकार अध्यक्ष महोदय ज्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्यानं अध्यक्ष महोदय आज ते भूमिहीन झाले अध्यक्ष महोदय. अशा याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मला या निमित्तानं आपण जेव्हा सिंचनाचा अनुशेषाचा जेव्हा विचार करतो त्याच वेळेला आपण अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं या सिंचन प्रकल्पामध्ये ज्या लोकांनी आपल्या जमिनी गेल्या, ज्यांना आपण आश्वासन दिलं होतं, ज्यांना आपण शब्द दिला होता की तुमची जमीन घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला हक्काची नोकरी देऊ, आज जर आपण अभ्यास केला आणि आपण जर थोडासा जर आकडा घेतला अध्यक्ष महोदय, 1000 लोकांच्या जर जमिनी गेल्या असेल अध्यक्ष महोदय तर 50-50 लोकांच्या पेक्षा जास्त लोकांना आपण नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या देऊ शकलो नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे जेव्हापासून आमचं सरकार होतं, आमचं सरकार असताना सुद्धा अध्यक्ष महोदय सातत्यानं ही आमची मागणी राहत होती की ज्या लोकांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकले नाही, ज्यांनी आपलं सर्वस्व या प्रकल्पाकरता दिलं आहे, ज्यांनी राष्ट्राकरता आपली जमीन दिली अध्यक्ष महोदय, त्यांना त्यांच्या तुम्ही नोकरी देऊ शकत नसाल. मला कळतं, मला माहीत आहे की नोकरीच्या मर्यादा आहेत, शासकीय नोकऱ्या किती लोकांना देऊ शकाल याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकल्या नाही, त्यांनी ज्यांची जमीन या प्रकल्पामध्ये गेलं, ज्यांचं सर्वस्व या प्रकल्पामध्ये गेलं, त्यांना त्यांच्या व्यवसायाकरता एकदा आपण 10 लाख रुपयाची मदत करावी आणि ती 10 लाख रुपयाची मदत केल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्ताचा नोकरीवरचा हक्क वळता करावा, ही मागणी माझं सरकार, आमचं सरकार असताना पासूनच आमचं चालू आहे अध्यक्ष महोदय. मध्यंतरीच्या काळामध्ये विदर्भातले काही प्रकल्पग्रस्त मला भेटी करता आले होते की मागणी या अधिवेशनामध्ये रेटून धरा, आणि त्यावेळेला त्यांनी मला सुधीरजी मुनगंटीवार जे आता ज्यांच्याकडे आता या राज्याच्या संपूर्ण तिजोरीच्या चाब्या आहेत, जे आपले अर्थमंत्री आहेत अध्यक्ष महोदय, त्यांचं पत्र मला त्यांनी दाखवलं आणि ते सुधीर मुनगंटीवार साहेबांचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं 18वं पत्र होतं, 18वं स्मरणपत्र 18वं होतं. आणि ते 18वं स्मरणपत्र त्यांनी मला त्या निमित्तानं आणून दाखवलं त्या प्रकल्पग्रस्तांनी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेला सुधीर भाऊंनी मागणी केली होती की ज्या प्रकल्पग्रस्ताला आपण नोकरी देऊ शकत नसेल त्यांना त्यांच्या व्यवसायाकरता एकमुस्त 10 लाख रुपयाची मागणी त्यावेळेला सुधीर भाऊंनी केली होती. त्यावेळेला ते विरोधी पक्षामध्ये होते आणि त्यांचं स्मरणपत्र 18वं आता ते आहे ना इथं, परंतु त्यांना दाखवलं असतं. त्यामुळं सत्तेतून विरोधी पक्षामधून सत्तेत आल्यानंतर माणूस इतका बदलतो का? आणि ज्या मागणी करता आपण 18 स्मरणपत्र त्यावेळेला सरकारला लिहिले होते, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, ती मागणी आपण कशी काय विसरतो? मला याचं फार कौतुक आणि फार नवल सुद्धा त्या निमित्तानं वाटतं अध्यक्ष महोदय. एक संवेदनशील मंत्री आहेत, अतिशय चांगले मंत्री आहेत, अतिशय चांगलं काम करतात आहे, परंतु मला या निमित्तानं त्यांना सांगावंसं वाटतं की प्रकल्पग्रस्तांचे आशीर्वाद घेण्याची ही खऱ्या अर्थानं वेळ आहे अध्यक्ष महोदय. आणि माझी अपेक्षा राहील की ते एकदा तुम्ही धोरण स्पष्ट करा अध्यक्ष महोदय. प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकले नाही त्यांच्या संदर्भामध्ये सरकारने धोरण स्पष्ट केलं पाहिजे. वारंवार आम्ही मागण्या करतो, वारंवार आम्ही या ठिकाणी आमचे विचार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय, परंतु त्याच्यावर सरकार त्याची दखलही घेत नाही. अरे तुम्ही काही बोलाचं, अरे काही तुम्ही सांगायचं, तुम्ही काय करणार आहे का नाही करणार आहे? आम्ही भांडत जातो पोटतिडकीने या ठिकाणी, परंतु काही सरकारकडनं त्याची भूमिका स्पष्ट होत नाही अध्यक्ष महोदय, कुठलं धोरण स्पष्ट होत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय की कमीत कमी या वेळा तरी बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भामध्ये शासनाचं धोरण काय, देणार की नाही देणार, एक तर स्पष्ट तरी दिसून द्या की आम्ही देणार नाही, परंतु काहीतरी धोरण त्या निमित्तानं पण स्पष्ट करा, इतकी एक अपेक्षा त्या निमित्तानं मी अध्यक्ष महोदय करतोय. शेवटचा विषय एक अध्यक्ष महोदय, फॉरेस्टच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय. फॉरेस्ट वन, आता आपण विदर्भाचा विचार केला, जंगल फार आहे अध्यक्ष महोदय, आणि जो शेतकऱ्यांचा आत्महत्याचा विषय या निमित्तानं आलेला आहे या प्रस्तावामध्ये,
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषय जसे अनेक असतील, त्याच्यातला एक विषय जर आपण बघितला अध्यक्ष महोदय, तर रोई आणि रानडुकरांमुळे होणारं शेतीचं नुकसान हे सुद्धा अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं एक प्रमुख कारण आहे अध्यक्ष महोदय. माझ्या जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं अध्यक्ष महोदय, आमच्या वर्धा जिल्ह्यामधलं जितकं एकूण जंगल आहे अध्यक्ष महोदय, त्या एकूण जंगलापैकी 65% जंगल फॉरेस्ट हे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा रोई रानडुकरांमुळे पिकांचं होणारं नुकसान हा एक अतिशय ज्वलंत मुद्दा आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी अपेक्षा राहील अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला इतका मोठा खर्च आपण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये करतो अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी मेट्रो करतोय, 2-2 फुटाचे सिमेंटचे रस्ते, चांगले रस्ते खोदून आपण त्या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय. अशा वेळेला जेव्हा शहरांचा विचार आपण करतो त्याच वेळेला खेड्याचं विचार सुद्धा त्या निमित्तानं होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. ज्याच्यावर आपल्या देशाचा कणा आहे अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्याचा विचार सुद्धा त्या निमित्तानं होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की रोई आणि रानडुकरांपासून होणारं जे शेतीचं नुकसान आहे त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी एखादी पॉलिसी, काहीतरी एक प्रोग्राम त्या निमित्तानं दिला पाहिजे अध्यक्ष. अहो अध्यक्ष महोदय, कोटीच्या कोटी रुपये वाटतो आपण, कोटीच्या कोटी रुपये वाटतो आणि मदत काहीच नसते. 2-3-4 हजार, 4,500 5,000 रुपये आपण त्या शेतकऱ्याला देतो रोई रानडुकराच्या नुकसान, त्यांनी केलेल्या नुकसानाबद्दल. मला या निमित्तानं सांगावं वाटतं की हाच पैसा जर आपण जर क्लब केला आणि त्या पैशाच्या माध्यमातून जर काही चांगली स्कीम त्या निमित्तानं केली, सोलर फेन्सिंगचा एखादा प्रोग्राम आपण शेतकऱ्यांना दिला, तर मला वाटतं की त्याचा खूप चांगला फायदा हा या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्या निमित्तानं होऊ शकेल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदाच बोलताय याच्यामध्ये, बस 2-3 मिनिटांमध्ये संपवतो. हा एक अतिशय महत्त्वाचा विषय, हा महत्त्वाचा विषय त्या निमित्तानं मला निदर्शनामध्ये आणून द्यावं वाटतं अध्यक्ष महोदय. मध्यंतरीच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये वाघाने अटॅक केल्यामुळं, वाघाने हल्ला केल्यामुळं 2 लोकांना जीव गमावा लागला अध्यक्ष महोदय. आणि आमचं जे बोर व्याघ्र प्रकल्प होता अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आता पुनर्वसन काही गावांचं करण्याची आता नितांत आवश्यकता अध्यक्ष महोदय. कारण की आज अशी परिस्थिती आहे, आतापर्यंत रोई रानडुकरांची भीती होती, आता वाघाची सुद्धा भीती निर्माण झाली अध्यक्ष महोदय. शेतामध्ये पेरणी करायला जायचं, कुठल्या कामाकरता शेतामध्ये गेलं तर बरेचदा वाघ समोर उभा दिसतो आणि त्याच्यानंतर घरी पळून यावं लागतं अध्यक्ष महोदय. अशी परिस्थिती माझ्या मतदारसंघातल्या अनेक गावामध्ये. आमचं मेठेडजी असो, इनीदोळका असो, उमरविरी असो, बोरगाव गोंडी असो, तुमचं माळेगाव ठेका असो, सुसून असो, सहेली असो, या सर्व गावांनी अध्यक्ष महोदय आता पुनर्वसनाची मागणी केली अध्यक्ष महोदय. त्यामुळं रास्त मागणी अध्यक्ष महोदय. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून अध्यक्ष महोदय माझी सरकारला नम्र विनंती राहील की बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये माझ्या मतदारसंघामधल्या काही गावांचं पुनर्वसन होणं अतिशय गरजेचं आहे. त्या गावांचं पुनर्वसनामध्ये आपण त्यामध्ये समावेश करावा अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. इतर अनेक विषय होते, आरोग्याचा विषय होता. फक्त ट्रामा केअर युनिटच्या संदर्भामध्ये कारंजाच्या इतकं सांगतो की ट्रामा केअर युनिट करून आपण बरेच दिवस झाले. इमारत उभी आहे, सोन्याचं ताट आहे, पण त्या ताटामध्ये जेवायलाच काही नाही. इमारत बनवून उभी आहे परंतु डॉक्टरच नाही. त्यामुळे त्या ट्रामा केअरचं काय करायचं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. बस 2 मिनिटं. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने विशेष लक्ष द्यावं अशी एक अपेक्षा करतो. आणि शेवटचं, कारंजाचा एक आमचा फ्लायओव्हर ब्रिज, आता रस्त्याचा सुद्धा विषय याच्यामध्ये आहे, त्यामुळे फ्लायओव्हर ब्रिज होणं अतिशय गरजेचं आहे. अपघातामध्ये अनेक लोकांचे जीव त्या कारंजाला गेलेले आहेत. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की तो फ्लायओव्हर सुद्धा होण्याच्या दृष्टीनं शासनानं विशेष लक्ष द्यावं अशी अपेक्षा करतो. आणि आपण न बेल वाजवता वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.